So students, next we are going to see different types of angle. अँगलच्या वेगवेगळ्या टाइप्स आपल्याला पाहायचे. ठीक आहे. आता हे टाइप समजण्यासाठी आपण काय करूया, सगळ्यात आधी हे पहा. हा मी इथे 2 लाईन्स काढल्या. ओके. प्रोट्रॅक्टर सगळ्यांना माहिती आहे आपल्याजवळ. प्रोट्रॅक्टर जर असेल तर मी हा असा सरळ ठेवू शकते. एवढा भाग घेईल ना, तो डी आपला एवढा भाग घेईल. इथे असतो तुमचा, सपोज हा ओरिजिन आहे ओ. इकडच्या साईडने मी मोजायला सुरुवात केली, मला इथे मिळेल 0 डिग्री है ना. इथे मला मिळतं 90 डिग्री. इथे मला मिळेल 180 डिग्री. आपल्या प्रोट्रॅक्टरमध्ये 180 पर्यंतचे अँगल्स असतात ना. आता मी हा जर उलटा ठेवला तर मला इथे पण 90 मिळेल. इथून जर मी मेजर करायला सुरुवात केली, हा 90, हा 180. 180च्या पण पुढे जर कुणी गेलं तर इथे त्याला मिळेल 270 आणि रिटर्नमध्ये इथे काय मिळेल त्याला 360 मिळेल. बरोबर आहे का. हा चार्ट लक्षात ठेवा. याच्यावरून आपण अँगल्सच्या टाईप काढणार आहोत. ठीक आहे. देर आर 4 टाइप्स ऑफ अँगल्स. 4 नाही, 4 types of angle we are going to see. Number 1 is acute angle. Acute angle. What is the meaning of acute angle? The angle less than 90 degree is called an acute angle. ज्या अँगलचं मेजर 90 डिग्रीपेक्षा लेस म्हणजे लहान आहे त्यांना म्हणतो आपण ॲक्यूट अँगल. द अँगल लेस दॅन 90 डिग्री इज कॉल्ड ॲक्यूट अँगल. द अँगल लेस दॅन 90 डिग्री इज कॉल्ड ॲक्यूट अँगल. फॉर एक्झाम्पल 50 डिग्रीचा अँगल इज ॲक्यूट अँगल. 20 डिग्री ॲक्यूट अँगल. 75 degree, it is also acute angle. 89 degree, 90 पेक्षा एक कमी आहे ना, it is also acute angle. ओके. acute angle दिसतो पहा कसा. हा तुमचा 90 डिग्री आहे ना, हा 90 डिग्रीचा अँगल आहे, याच्या पेक्षा कमी. हा ॲक्यूट अँगल, हा 90 डिग्री अँगल आहे अँड दिस इज युअर ॲक्यूट अँगल. ओके. दिस इज युअर ॲक्यूट अँगल. जो अँगल 90 डिग्रीपेक्षा कमी मेजरचा असतो इट इज कॉल्ड ॲज ॲक्यूट अँगल. ओके. सेकंड इज राईट अँगल. राईट अँगल. राईट अँगल मीन्स व्हॉट? द अँगल whose measure is 90 degree is called right angle. ज्याचं मेजर 90 डिग्री आहे असा अँगल, ज्याचं मेजर किती आहे 90 डिग्री आहे, त्याला म्हणतो आपण राईट अँगल. दिस इज राईट अँगल. व्हॉट इज दिस? दिस इज राईट अँगल. राईट अँगलचं मेजर फिक्स असतं किती 90 डिग्री. आणि राईट अँगल दाखवायचं असेल ना तर इथे एक छोटासा रेक्टँगल किंवा काय काढतात, राईट अँगलचा हा सिम्बॉल आहे. मला काहीच दिलेलं नाही आहे, फक्त एवढं दिलेलं आहे. तर याचा अर्थ काय? याचा अर्थ, या सिम्बॉलचा अर्थ काय? सिम्बॉलचा अर्थ दिस इज राईट अँगल. ओके. दिस इज व्हॉट? दिस इज राईट अँगल. ठीक आहे. नेक्स्ट आहे थर्ड टाइप ऑफ अँगल इज obtuse angle. Obtuse angle. Obtuse angle means what? The angle whose measure is more than 90 degree. More than 90 degree is called obtuse अँगल. ज्याचं मेजर 90 डिग्रीपेक्षा जास्त आहे. ज्याचं मेजर कसं आहे
90 डिग्री पेक्षा जास्त आहे त्या अँगलला आपण म्हणतो ऑब्ट्यूस अँगल. फॉर एक्झाम्पल 110 डिग्री, दिस इज ऑब्ट्यूस अँगल. 120 डिग्री, ऑब्ट्यूस अँगल. 91 डिग्री, ऑब्ट्यूस अँगल. ओके, ऑब्ट्यूस अँगल कसा असतो, 90 डिग्रीपेक्षा याचं मेजर जास्त असतं. 90 च्या पलीकडे म्हणजे ऑब्ट्यूस अँगल. दिस इज व्हॉट, ऑब्ट्यूस अँगल. ओके, यानंतर आपण अँगलचे मी तुम्हाला 4 टाईप सांगितले होते, पण आपण अजून 2 ॲडिशनल टाईप्स पाहणार आहोत, म्हणजे टोटल 6 टाईपचे अँगल्स आपण पाहणार आहोत. नेक्स्ट जो अँगलचा टाईप आहे तो आहे स्ट्रेट अँगल. Straight angle. The angle whose measure is 180 degree. The angle whose measure is 180 degree. 180 degree म्हणजे काय, असा एक ॲरो इकडे दुसरा ॲरो इकडे, अशा अँगलला म्हणतो आपण straight angle. The angle whose measure is 180 degree is called a straight angle. Is called a straight angle. Straight angle ची खासियत काय, स्ट्रेट अँगलचा मेजर किती असतो, 180 डिग्री असतो. दुसरा अजून एक अँगलचा टाईप म्हणजे झिरो अँगल. झिरो अँगल मीन्स व्हॉट, झिरो अँगल मीन्स ज्याच्यामध्ये दोन्ही ॲरोज एकाच डायरेक्शनमध्ये आहे. दिस इज फर्स्ट लाईन, दिस इज सेकंड लाईन. दोन्ही लाईन एकावरच काढलेल्या आहे आपण. या सिच्युएशनमध्ये जो अँगल असतो त्याला म्हणतो आपण, त्याला काय म्हणतो आपण, झिरो अँगल. द अँगल whose measure is 0 degree is called a झिरो अँगल. ज्याचं मेजर 0 डिग्री आहे त्या अँगलला म्हणतो आपण झिरो अँगल. ज्या अँगलचं मेजर 0 डिग्री आहे इट इज कॉल्ड ॲज झिरो अँगल. नेक्स्ट इज रिफ्लेक्स अँगल. the angle whose measure is more than 180 degree. ज्याचं मेजर मोर दॅन 180 डिग्री आहे इट इज कॉल्ड रिफ्लेक्स अँगल. म्हणजे पहा, हा माझा राऊंड एक हे आहे आणि असा कंप्लीट अँगल 180 पेक्षाही जास्त इथपर्यंत सपोज. हा जो अँगल आहे हा अँगल 180 पेक्षा पण जास्त आहे, याला म्हणतो आपण रिफ्लेक्स अँगल. फॉर एक्झाम्पल अँगल सपोज 235, दिस इज रिफ्लेक्स अँगल. दिस इज व्हॉट, रिफ्लेक्स अँगल. आणखी एक अँगलचा टाईप पाहून घेऊया. इट इज कॉल्ड ॲज कम्प्लीट अँगल. कम्प्लीट अँगल म्हणजे काय, झिरो अँगल सारखाच आहे हा, पण याने काय केलं, एक दुसरा आर्म जो आहे तो पूर्ण राऊंड मारून जर पुन्हा तिथेच येत असेल तर हा जो कम्प्लीट अँगल यांच्यामधला आहे ज्याचं मेजर आहे 360 डिग्री इट इज कॉल्ड ॲज कम्प्लीट अँगल. इट इज कॉल्ड ॲज कम्प्लीट अँगल. ओके, द अँगल whose measure is 360 degree is called a complete angle. ज्याचं मेजर 360 डिग्री आहे त्याला म्हणतो आपण कम्प्लीट अँगल. ओके, याच्यावर बेस्ड एक एक्सरसाइज करा. राईट द टाइप ऑफ अँगल इन फॉलोइंग एक्झाम्पल्स. खाली जे एक्झाम्पल्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला टाइप ऑफ अँगल लिहायचं आहे. पहिला
30 डिग्री, दुसरा 50 डिग्री, तिसरा 100 डिग्री, चौथा 90 डिग्री, पाचवा 150 डिग्री, सहावा 60 डिग्री, सातवा 120 डिग्री, आठवा 180 डिग्री, नववा 270 डिग्री, दहावा 0 डिग्री, अकरावा 290 डिग्री, बारावा 360 डिग्री. ओके, तुम्हाला प्रत्येक अँगलच्या पुढे तो कुठल्या टाईपचा आहे, तो स्ट्रेट आहे, झिरो आहे, रिफ्लेक्स आहे, कम्प्लीट आहे, ॲक्यूट आहे, ऑप्ट्यूस आहे की राईट अँगल आहे, ते तुम्हाला या प्रॉब्लेममध्ये लिहायचं आहे. ठीक आहे, बाकीचं आपण उद्या पाहूया.